हॅलो एव्हरीवन, तुमचं आपल्या सुपर स्टडी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. सो आज आपण पाहणार आहोत काही रूल्स, ते तुम्हाला रूल्स फॉलो करायचे. जसं की बघा मित्रांनो, तुम्ही खूप मोठमोठे स्वप्न घेऊन आलेले आहेत आणि खूप मोठमोठे स्वप्न तुम्ही घेऊन ह्या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे. ठीक आहे. सो सक्सेस होण्यासाठी तुम्हाला काही रूल्स फॉलो करायचे. तर बघा, काहींना वाटतं की सक्सेस होण्यासाठी मी जास्त स्टडी केली पाहिजे, चांगली क्वालिटीचे क्वेश्चन मी सॉल्व केले पाहिजेत, त्यानंतर क्वालिटी स्टडी केली पाहिजे, चांगलं गायडन्स घेतलं पाहिजे, त्यानंतर चांगले बुक्स रेफर केले पाहिजेत. असं सगळ्यांना वाटतं की सक्सेस होण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. बट हे तुमचं बरोबर आहे, पण ह्या पलीकडे सुद्धा तुम्हाला काय करावे लागेल. जसं की बघा, जेव्हा पण तुम्ही यूट्यूबचे लेक्चर अटेंड करता लाईव्ह स्वरूपात, जे पण क्वेश्चन तुम्ही अटेंड करता, तर तुम्हाला त्यावेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. म्हणजे जेव्हा मॅडम क्वेश्चन घेतात आणि तुम्ही जेव्हा काय करता, लर्न करता, तेव्हा तुम्हाला हर एक गोष्टी क्लिअर होते. जे काही कन्सेप्ट आहे, जे काही डाऊट आहेत, तिथल्या तिथे तुम्हाला कव्हर होतात. बट जर 2-3 दिवसानंतर आपण बघायला गेलो तर सगळं काही विसरून जातो. का बरं विसरून जातं? तर बघा, जर तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे आणि तुम्हाला जर चांगली सरकारी नोकरी मिळवायची आहे, तर तुम्हाला त्या पलीकडे अजून रूल्स पाळावे लागतील. ते म्हणजे कोणते? तर मी तर सांगेन, ते म्हणजे तुमचं LRP. हे खूप महत्त्वाचं आहे. तर मॅडम, LRP म्हणजे आम्हाला समजेल का? तर LRP म्हणजे L म्हणजे लर्निंग. जेव्हा तुम्ही लर्निंग करणार, तेव्हा तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होणार आहेत. तुमचे जे काही कन्सेप्ट आहेत ते त्यावेळेस क्लिअर होणार आहेत. त्यानंतर जर तुम्ही म्हणणार आर म्हणजे रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. रिव्हिजन, विदाऊट रिव्हिजन तुम्ही कोणत्याच गोष्टींना फेस करू शकत नाही. म्हणून रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे. जे तुम्ही लर्न करता, जे तुम्ही शिकता, तर तुम्हाला त्याची रिव्हिजन करणं खूप महत्त्वाची आहे. आणि P म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व. क्वेश्चन पेपर सॉल्विंग. तर तुम्हाला हर एक क्वेश्चन पेपर, नंबर ऑफ क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आणि जर तुम्ही हे क्वेश्चन पेपर सॉल्व करणार, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आयडियाज येत राहतात आणि कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात, कशा प्रकारे आपले जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळणार आहेत. तर मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्या पलीकडे तुम्हाला ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत. आता काहींना वाटतं की आम्ही सक्सेस व्हायचं आहे, आम्हाला खरंच जॉब मिळवायचा आहे गव्हर्नमेंट, तर आम्ही जे काही लाईव्ह स्वरूपात लेक्चर अटेंड करतो, तर ते केल्याने आम्ही सक्सेस होऊ शकतो का? आणि दुसरी थिंग म्हणजे काहींना वाटतं की आम्ही बॅचचे लेक्चर अटेंड केल्यावर आम्ही सक्सेस होऊ शकतो का? बघा, तुम्ही होऊ शकता, बट जर 70% आम्ही घेतलं तर 30% तुमची सेल्फ स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, समजून घ्यायच्या आहेत. आणि मी तर म्हणेन की ह्या गोष्टींना जर तुम्ही ह्या 3 गोष्टींना जास्त फोकस केलं आणि जास्त तुम्ही काय केली, तर कॉन्सन्ट्रेट केलं. जसं की बघा, लर्निंग झालं 10 आणि रिव्हिजन झालं 10. 10 मल्टिप्लाय 10 किती झालं? 100% तुमचं पूर्ण क्लिअर झालं. आणि 100ला 10ने परत तुम्ही काय केलं, 100ला परत 10नी मल्टिप्लाय केलं, तर किती होतं? 1000 ऑफ सक्सेस तुम्हाला मिळतंच. येस ऑर नो? आणि जर तुम्ही लर्निंग स्टडी 10% आणि रिव्हिजन 0 केली, तर तुम्हाला काय मिळणार? 0 सक्सेस मिळणार. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी जास्त फॉलो करायच्या आहेत. आणि मी जे काही सांगितलं ते समजून नक्की घेतलं असेल आणि त्याच गोष्टींकडे फॉलो करून काय करायचंय, अशा पद्धतीने स्टडी करायचे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्हाला काय करायचे, ही तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करायचे. थँक्यू सो मच.